चंद्रभागा नदीवर असणाऱ्या विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे वाळू तस्करांनी काढून टाकल्याची धक्कादायक घटना घडली। चंद्रभागेच्या पात्रात पाणी राहू नये यासाठी वाळू तस्करांनी बंधाऱ्याचे दरवाजेच काढल्याचा आरोप महर्षी वाल्मिक संघटनेचे गणेश अंकुशराव यांनी केलाय। बंधाऱ्याचे दरवाजे काढल्यामुळे चंद्रभागेच्या पात्रात पाणी आणि वाळूच राहत नाही, परिणामी याचा फायदा वाळू तस्करांना होत असल्याचं अंकुशराव म्हणालेत। त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाण्याबाबतचा प्रश्न बंधाऱ्याचे दरवाजे नसल्यामुळे चर्चेत आलाय। गोपाळपूरचा विष्णुपदचा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावर आम्ही सगळे आदिवासी महादेव कोळी बांधव आले आहोत आणि वाळू उपसा करणाऱ्यांनी चंद्रभागेची वाळू रिकामी व्हावी या एकाच उद्देशानं चंद्रभागेच्या या वर गोपाळपुरात असणारा बंधारा त्याचे दरवाजे काढून त्यांनी पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे आणि आता अधिक मास चालू झालेला आहे। अधिक मासामध्ये ह्या पहिल्या 4-5 दिवसामध्येच कमीत कमी दिवसाला 4 ते 5 लाख भाविक पंढरपूरमध्ये येतात। ह्या अधिक महिन्यामध्ये चंद्रभागा स्नान करणं महत्त्वाचं मानलं जातं आणि आता अशीच परिस्थिती राहिली, शासनानं पूर्ण दुर्लक्ष केलं तर ह्या बंधारा पूर्ण वाहून जाणार आहे आणि येणाऱ्या भाविकांना चंद्रभागेच्या वाळवंटात आंघोळ करायची वेळ येणार आहे। त्यामुळं आम्ही आज सगळे इथं आलो आहे, शासनाला आम्ही दाखवण्यासाठी, शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहे। वरच्या पूर्ण त्या भागातल्या प्लॅट आहेत आणि खालच्या प्लॅटा गायब आहेत। रात्री अपरात्री ह्या चंद्रभागेत या तालुक्यात पूर्ण बिहारच्या माध्यमातून बिहारवरनं कामगार आणले आहेत आणि जनतेतनं अशी सुद्धा चर्चा आहे की बांगलादेशी रोहिंगे सुद्धा इथं वाळू उपसा करायला, वाळू भरायला कामगार म्हणून आणलेत असं आम्हाला नागरिकातून समजतंय। मग शासनाला एवढं कळत नाही का या तालुक्यात रात्रंदिवस वाळू चोरी चालू आहे, त्या वाळू चोरीमुळं येणाऱ्या भाविकाला पण फटका बसतोय आणि भाविकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळं चंद्रभागेत अनेक भाविकाचा जीव गेलेला आहे। त्यामुळं आम्ही इथं आलोय, शासनाला दाखवले लवकरात लवकर ही जे वाळू उपसा करणाऱ्यांनी दरवाजे काढून फेकलेले आहेत ते दरवाजे नाही बसवले तर आम्हाला सर्व आमचे आदिवासी बांधव घेऊन, आदिवासी महादेव कोळी बांधव घेऊन ह्या शासनाच्या विरोधामध्ये, या पाटबंधारे विभागाच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागेल। म्हणून शासनानं लवकरात लवकर आमच्या ह्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर आम्हाला ह्या दरवाजासाठी, ह्या चंद्रभागेसाठी, भाविकासाठी आम्हाला एक मोठा संघर्ष ह्या पंढरपुरात करावा लागेल। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी, जय भीम। येवला शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवत होता, मात्र सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय। चिखली शहर आणि तालुक्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी आणि पेट्रोल पंप मालकांची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये इंधनाच्या पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्यात, तसंच पेट्रोल डिझेलच्या सुरू असलेल्या काळ्या बाजारावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली। येणाऱ्या काळात प्रशासनाकडून एक फिरतं पथक आपण तयार केलंय। ज्या ठिकाणी साठवणूक करून अनधिकृतपणे किंवा अवैध विक्री सुरू आहे तिथं 100% कारवाई प्रशासन करणार। माझा शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुमच्या शेतीसाठी कुठेही डिझेलची कमतरता पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण केलंय। त्यामुळे तुम्ही कुठेही गोंधळात जाऊ नका। कोणी काळा बाजार किंवा करत असेल किंवा साठवणूक करत असेल त्यावर प्रशासन कडक कारवाई करेल आणि त्याला प्रशासनाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असं श्वेता महाले यांनी सांगितलंय। तहसीलमध्ये चिखली शहर आणि चिखली तालुक्यामध्ये जेवढे पेट्रोल पंप धारक आहेत, मालक आहेत, त्यांची बैठक आणि सोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये नेमक्या अडचणी काय आहेत त्या अडचणी त्या ठिकाणी जाणून घेण्यात आल्या। स्वतः पेट्रोल पंप धारकांनी त्या ठिकाणी काही जो काळा बाजार चालू आहे डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये त्या संदर्भात त्यांनी वाच्यता केली। येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाकडनं फिरतं पथक आपण केलेलं आहे। ज्या ठिकाणी साठवणूक करून इलिगल किंवा अवैध विक्री पेट्रोल आणि डिझेलची चालू आहे त्या ठिकाणी 100% कारवाई हे प्रशासन करणार आहे। माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुमच्या शेतीसाठी कुठेही तुम्हाला डिझेलची कमतरता पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन
आपण केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही गोंधळून जाऊ नका. जो कोणी डिझेल पेट्रोलमध्ये काळा बाजार करत असेल, साठवणूक करत असेल, त्याच्यावरती मात्र त्या ठिकाणी प्रशासन योग्य ती कडक कारवाई त्या ठिकाणी करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना, शेतकरी बांधवांना मला हेच सांगायचं आहे, जर कुठल्या पेट्रोल पंपावरती चुकीच्या पद्धतीने अवैधरित्या बॅरल किंवा कॅन्स हे भरून दिले जात असतील तर तुम्ही तशी तक्रार प्रशासनाकडे करा, मला फोन करा. अशा इल्लीगल किंवा अवैध विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप धारकावरती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कारवाई प्रशासन करणार आहे. या सगळ्यामध्ये आमचं पहिलं प्राधान्य हे ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्सला त्या ठिकाणी जे डिझेल लागतं ICU साठी किंवा त्यांच्या अजून कुठल्या ऑपरेशनल मेथडसाठी ते, आणि शेतकरी यांना आपण प्राधान्य त्या ठिकाणी देणार आहोत. परंतु शेतकऱ्यांना पुढं करून जर कोणी चुकीच्या पद्धतीने साठवणूक करत असेल त्याला मात्र प्रशासनाच्या कारवाईला त्या ठिकाणी समोर जावं लागणार आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जालना इथं बोलताना तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा सामाजिक उद्रेक होऊ शकतोय असा इशारा दिलाय. कॉक्रोच जनता पार्टी ही तरुणांच्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम असल्याचं सांगत त्यांनी जेनझी पिढीची ताकद अधोरेखित केली. डिजिटल मीडियामुळे आजचे तरुण एका क्लिकवर एकत्र येऊ शकतात, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी त्यांना कमी लेखू नये असं हाके म्हणालेत. बेरोजगारी, ग्रामीण भागातील प्रश्न आणि युवकांना योग्य दिशा देण्याची गरज यावर त्यांनी भर दिलाय. तरुणांना रोजगार, संधी आणि सिव्हिक सेन्स या मिळाल्यास देशाच्या लोकशाहीला अधिक बळ मिळेल असंही त्यांनी सांगितलंय. हे बघा, CGIने थोडंसं जबाबदारीनं वागायला हवं होतं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे CGI जर असं बोलत असतील आणि तरुणांची संख्या किती मोठी आहे, त्याच्या हातामध्ये फोन आहे, अँड्रॉइड फोन आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, डिजिटल जमाना आहे. या जमान्यामध्ये काय क्रांती होऊ शकते हे आता CGIला नव्हे, CGI तर सोडा, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, राज्यकर्ते, सगळे आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, पक्ष चालवणारी मंडळी, या सगळ्या लोकांना कळून चुकेल की तुमचं जे चाललंय ते बरं चाललेलं नाही. विरोधकाची भूमिका बरोबर नीट पार पाडत नाही आणि सत्ताधारी इथल्या लोकशाहीला मानत नाही. प्रत्येक गोष्टी टेंडरिंगमध्ये, कमिशनमध्ये, इरेग्युलर सगळ्या गोष्टी पायदळी तोडल्या जात आहेत. जर तुम्ही या युथ जनरेशनला, जेन झीला जर समजून नाही घेतलं तर तुमच्यावर सुनामी समुद्रामार्गे येईल, आभाळातून येईल की अजून कुठल्या मार्गाने येईल याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. CGPच्या माध्यमातून तरुणाचा आक्रोश व्यक्त होतोय का देश? अरे आक्रोश नाही, ही सगळी माणसं धुळीला मिळालेली असतील. बरं, ही जी काही कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांच्या मनामधली भडास व्यक्त केली जातोय, आज प्रत्येक माणूस उठतोय आणि मी कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य आहे म्हणतोय आणि तो सोशल मीडियाला टाकतोय. त्यामुळं एका क्लिकवर जग एकत्र आलेलं आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनो, तुम्हाला घरी बसवायला ही नवीन पिढी, ही जेन झी तुम्हाला मागं पुढं बघणार नाही. त्यामुळे सावध असा, नाहीतर तुमचा कार्यक्रम करेक्ट होईल. 29ला हे बघा, ही जेन झी आहे ना, या जेन झीला इथली सिविक सेन्स द्या. आता माझा इंग्लिश शब्द कसा आहे बघा, सिविक सेन्स जर त्यांच्याकडे नसेल तर इथं लोकशाही राहिली बाजूला, मतदान राहिलं बाजूला, सत्ता परिवर्तन राहिलं बाजूला. नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं उठाव झाला, क्रांती झाली, त्या पद्धतीनं हा देश सुद्धा क्रांतीच्या उंबरट्यावर उभा आहे. ह्या तरुण जनरेशनला समजून घ्या, त्यांना लोकशाही मूल्य समजावून सांगा. पण ही लोकशाही मूल्य समजावून सांगत असताना तुम्ही लोकशाहीप्रमाणे वागा. नाहीतर तुम्ही सगळ्या कॉर्पोरेट वर्ल्डचं जर राजकारण करत असाल तर ग्रामीण भागामध्ये काय चालू आहे, दीनदलिताकडे काय चालू आहे, भटक्या विमुक्तांचं काय चालू आहे, शेतकऱ्यांचं काय चालू आहे, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही एका बाजूला लाखो करोड रुपयांचे प्रोजेक्ट करता, लाडकी बहिणी योजनेच्या हेडखाली तुम्ही 30-35 हजार कोटी रुपये वर्षाला देता, पण तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होत नाही. तुम्ही नोकरी देऊ शकत नाही, तुम्ही महागाईचा भत्ता देऊ शकत नाही. ही जी काही आत्ता हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेली डिजिटल मीडिया ज्याच्या हातात आहे, त्या लोकांना जर असं तुम्ही बेरोजगार ठेवलं ना, हा विषय फक्त त्या CGI पुरता नाही, हा विषय फक्त बेरोजगारी पुरता नाही, तर हा सिविक सेन्स जर या पिढीला नाही मिळाला तर क्रांती अटळ आहे. हा देश क्रांतीच्या उंबरट्यावर उभा आहे.